इटियाडोह कालव्यात वाहून गेलेल्या 19 वर्षीय पायल शहारे हिचा दुर्दैवी मृत्यू। 24 तासाच्या शोधानंतर मृतदेह सापडला। अर्जुनीमोर तालुक्यातील मोरगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या 19 वर्षीय पायल वामन सहारे हिचा इटियाडोह कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मंगळवारी 31 मार्च रोजी सकाळी घटनेच्या 24 तासानंतर तिचा मृतदेह घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर आढळून आला। सोमवार 30 मार्च सकाळी 8 वाजताच्या सुमारास पायल नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी कालव्याकाठी गेली होती। रब्बी हंगामामुळे कालवा सध्या दुथडी भरून वाहत आहे। कपडे धुताना पाय घसरल्याने खोल पाण्यात पडली आणि वेगवान प्रवाहामुळे वाहून गेली। घटनेची माहिती मिळताच गावकरी, पोलीस प्रशासन, तालुका यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। कालव्यातील पाण्याची पातळी 20 फूट असल्याने सुरुवातीला शोध कार्यात अडथळे आले। शेवटी सिंचन विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले। सलग 24 तास राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान तिचा मृतदेह सापडला। पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच। पायल ही अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थिनी होती। पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ती नागपूर येथे राहून अभ्यास व शारीरिक सराव करत होती। आपल्या जिद्दीच्या जोरावर कुटुंबाचे नाव उज्ज्वल करण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र काळाने तिच्यावर झडप घातली। या घटनेमुळे शहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण मोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे। घराचा आधार आणि गावचा अभिमान असलेली मुलगी अशी अचानक सोडून जाईल यावर विश्वास बसत नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत।